हरे नमः। ओं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ते सूरयः। तेजोवारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। श्रीमद भागवत या ग्रंथाचं हे मंगलाचरण याचं चिंतन आपण करत आहोत। श्रीमद भागवत हा ग्रंथ भक्तिप्रधान ग्रंथ आहे। भक्ती ज्ञान विराग आणि याच्या बरोबरच नैष्कर्म्य महाविष्कृतम। भक्ती ज्ञान वैराग्य आणि याच्या सोबतच नैष्कर्म्य यांनी प्राप्त होतं अशा प्रकारचं विवेचन ग्रंथामध्येच करण्यात आलेलं आहे। हा भागवत ग्रंथ भक्तीचं शास्त्र आहे असं म्हटलं तर चालेल। खरं म्हणजे अनुभवाचं दर्शन यामधून घडलेलं आहे। यातला प्रत्येक शब्द हा अनुभविक आहे आणि त्यामुळं ज्ञान विज्ञान संयुतम असं ज्याला आपण म्हणतो, गीतेने ज्ञान विज्ञान संयुतम असा शब्द वापरलाय, तसाच भागवताने सुद्धा वापरलाय। ज्ञान आणि विज्ञान, अनुभवाचं ज्ञान शाब्दे परेच निष्णाते। शाब्द आणि पर या दोन्हीमध्ये जे तज्ज्ञ आहेत असे महामुनी व्यास यांच्याद्वारे या ग्रंथाची निर्मिती असल्यामुळं या ग्रंथाला प्रासादिकता प्राप्त झालेली आहे, अलौकिकता प्राप्त झालेली आहे। ही प्रासादिकता असल्यामुळं हा प्रसाद आपणाला या संसारातील दुःखातून तारून नेण्यास समर्थ आहे। त्यामुळं हा ग्रंथ आबालवृद्धाने वाचण्यासारखा आहे। केवळ वार्धक्यामध्येच वाचावा असं नाही। हा कुणी वाचावा, कसा वाचावा, याचे अधिकारी कोण या संबंधीचं विवेचन पुढे येणारच आहे। परंतु श्रीमद भागवत या ग्रंथाची जर आपण पूर्वपीठिका पाहिली तर भागवत ग्रंथ हा भक्तीचं तत्वज्ञान सांगणारा नव्हे तर भक्ती कशी करावी याचा अनुभव देणारा हा ग्रंथ आहे। भक्तीचं शास्त्र आहे, भक्तीचं तंत्र आहे, भक्तीचं सूत्र आहे आणि म्हणून भक्ती प्रधानता यामध्ये प्रामुख्याने आहे। ज्या ग्रंथामुळे महर्षी व्यासांना समाधान लाभलं तो ग्रंथ आहे। तो व्यासांना समाधान लाभतं, मग आपणाला का नाही लाभणार? आपण देखील समाधानी होऊ शकतो। आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा भगवंत प्रगट होऊ शकतो। सद्यो हृदयव रुद्धते कृतिभे शुश्रूषभिस्त क्षणात असं या भागवताचं वैशिष्ट्य सांगण्यात आलेलं आहे की तत्क्षणी हरी आपल्या अंतःकरणात प्रगट होतो, उभा राहतो। जन्माद्यस्य यतः हे सूत्र काल आपण थोडंसं समजून घेतलं आणि हे जे सूत्र आहे, ज्या सूत्राने नमन केलेलं आहे किंवा या ठिकाणी प्रारंभी भगवंताचं निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताचं वर्णन व्यास महर्षींनी केलेलं आहे आणि या दृष्टीने ही जन्माद्यस्य जन्म शब्दाने त्याने हे विश्व आपल्या समोर दाखवलं, विश्व आपल्या समोर सांगितलं, दर्शित केलं, सूचित केलं की हे विश्व जन्म शब्दाने विश्वाचं दर्शन घडवलंय। कशामुळं? तर जे आपल्या समोर दिसतं त्याच्यावरून आपण विचार करतो आणि आपण विचार समोर असणाऱ्या वस्तूवरूनच करतो। ही वस्तू कुठून आली, ही वस्तू कशी आहे, आपण तर्क करतो आणि या तर्काने शेवटी आपण निष्कर्षाप्रत येतो। आपण कार्याचा विचार केल्यानंतर कारणाकडे जायचं असतं। आधी कार्याचा विचार आपल्या समोर आहे। एखादं कार्य, एखादी गोष्ट आपल्या समोर जेव्हा घडते तेव्हा त्या गोष्टीचा आपण विचार करतो आणि मग ही कुणी निर्माण केली याचा विचार करतो। हे विश्व हे कार्य आहे, भगवंताचं ते कार्य आहे। जीवभोग्यम ईश कार्यम जीवभोग्यम असं पंचदशिकार म्हणतात। हे विश्व भगवंताचं कार्य आहे, ईश कार्यम। आणि हे कशासाठी निर्माण केलं विश्व? तर जीवभोग्यम,
जीवाला त्याचे त्याचे पुण्य आणि पाप या कर्माचे भोग मिळावेत म्हणून त्याच्या कर्माच्या भोगासाठी हे विश्व निर्माण करण्यात आलं. म्हणून ईश कार्यम जीवभोग्यम असं या संदर्भात पंचदशिकार म्हणतात. म्हणून हे जे ईश्वराचं कार्य आहे हे विश्व जन्म शब्दाने विश्व प्रगट केलं. कशावरून? तर जन्म हा शब्द, जन्म मृत्यू हा सूचक आहे किंवा षड्भाव सूचक आहे. त्यामुळं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती या 6 भावांचं दर्शन जन्म शब्दाने करण्यात आलेलं आहे. त्यामुळं ते म्हणतात की जन्म म्हणजे विश्व, जन्माद्यस्य यतः. आता याच्या पुढे आपण जाऊ. अन्वयाद इतरतः. याचा भगवंताचा जर शोध घ्यायचा झाला, हे विश्व ज्याने निर्माण केलं तो कोण? तो काय आपल्या समोर असा उभा नसतो, आपल्या समोर उभा राहणार नाही. मग आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. मृगयन्ति संतः. भागवतकार एका ठिकाणी म्हणतात, ब्रह्मदेवाच्याच मुखातून वर्णन करण्यात आलेलं आहे की मृगयन्ति संतः. संत हे शोध घेत असतात. मृग शब्द शोध या अर्थाने, टू सर्च याचा अर्थ मृग, आणि मृगपासून मार्ग शब्द तयार झाला. तेव्हा मृग शोध घेतात, तसे संत सुद्धा शोध घेतात. कशाचा शोध घेतात? हे शोध घेतात ईश्वराचा. पहिल्यांदा मी कोण आहे, मी कोण आहे याचा शोध पहिल्यांदा घेतला पाहिजे. मी म्हणून ज्याला आपण म्हणतो तो कोण आहे? मी मांस आहे का? ते म्हणतात मी कोण? मी म्हणजे डोळा आहे का? मी म्हणजे कान आहे का? मी म्हणजे नाक आहे का? मी म्हणजे अवयव आहे का? नाही, याच्या पलीकडे कुठलं तरी मी आहे. मी मांस येणं, मांस मी मांस येणं, याच्या मांसाच्या आतमध्ये, या सगळ्या हृदयाच्या आतमध्ये जो बसतो, येन सौभाग्य भाजाम तम प्राणांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती. शंकराचार्य म्हणतात, या प्राणाच्या आतमध्ये जो बसलेला आहे, जो या पंचकोशाच्या आतमध्ये बसलेला आहे, त्याचा शोध कुणी घेत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टीचा लोक शोध घेतात, पण आपल्या आत्मतत्वाचा शोध कुणी घेत नाही. हे आत्मतत्व जे आहे ते आपल्या अंतःकरणात सूक्ष्म रूपाने वास्तव्य करतंय. हाच तो शोध आहे. हा शोध अत्यंत सूक्ष्म प्रमाणात आपल्यालाच आपला घ्यायचा आहे. म्हणून ते म्हणतात की आपल्याला जर कारणाचा शोध घ्यायचा झाला, कार्याच्या निमित्ताने कारणाचा शोध जेव्हा घ्यायचा झाला, तर आपल्याला 2 पद्धतीने घेता येतो. एक अन्वय आणि दुसरा व्यतिरेक. या ठिकाणी भागवतकारांनी याचे विवरण करताना टीकाकारांनी म्हटलंय, श्रीधराचार्य हे टीकाकार आहेत आणि श्रीधराचार्यांनी केलेली टीका ही श्रेष्ठ दर्जाची मानली जाते. ते म्हणतात की या निमित्ताने आपल्याला जन्माद्यस्येति परंपरेश्वरम धीमहि ध्यायेते लिंगच्छादसम ध्यायेत मेत्यर्थः बहुवचन शीर्षाभिप्रायम. या ठिकाणी स्वरूप लक्षण स्वरूप तटस्थ लक्षणाभ्युपलक्षयति तत्र स्वरूप लक्षणम सत्यमिति सत्यत्व हेतु. या ठिकाणी टीकाकारांनी याचं विवरण करताना म्हटलंय की 2 पद्धतीने शोध घेता येतो. लक्षणं सांगताना प्रामुख्याने 2 मुख्य लक्षणं सांगितले जातात. एक तटस्थ लक्षण आणि दुसरं स्वरूप लक्षण. तसं तिसरंही एक लक्षण मानलेलं आहे, असंच व्यावृत्ती लक्षण. पण तूर्त आपण या 2चाच विचार करू. भागवतकारांनी टीकाकारांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, ज्याचा उल्लेख केलेला आहे, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. या ठिकाणी तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण अन्वय व्यतिरेकाभ्याम, अन्वय आणि व्यतिरेक या दृष्टीने याचा शोध घ्यावा आणि तटस्थ आणि स्वरूप लक्षणाचा शोध घ्यावा. तर लक्षण म्हणजे काय? लक्षण शब्दाचा अर्थ असा आहे की व्यवच्छेदकत्व, इतर वस्तूपासून वेगळेपणा म्हणजे लक्षण. जर आपल्याला एखाद्याचं लक्षण करायचं झालं, व्याख्या करायची झाली, आपण जेव्हा
धर्माची व्याख्या करतो, अथ ब्रह्माची व्याख्या करतो. व्याख्यास्यामः. धर्माची व्याख्या करतो, ब्रह्माची व्याख्या करतो. आता ही व्याख्या म्हणजे काय? व्याख्या म्हणजे आपल्या शब्दाने त्याचं नेमकं वर्णन करणे, नेमकं स्वरूप मांडणे. आता भगवंताची व्याख्या तर शक्य नाही, मग लक्षण हे त्याच्याशिवाय सांगता येणार नाही. आणि जेव्हा आपण हे लक्षण करतो, लक्षण सांगतो, हे लक्षण दोन पद्धतीने मांडावं लागतं. एकतर त्यामध्ये वेगळेपणा काय आहे तो सांगावा लागतो, आणि वेगळेपणा मांडतानाच लक्षणाचं स्वरूप मांडत असताना ते म्हणतात की वस्तुसिद्धी जर करायची झाली तर प्रमाण लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं सूत्र आहे. लक्षण प्रमाणाभ्याम, लक्षण आणि त्याचं प्रमाण यातून वस्तुसिद्धी होते. वस्तुसिद्धी म्हणजे नेमकेपणा आपल्याला सांगता येतो. लक्षण करायचं झालं कोणत्याही गोष्टीचं लक्षण, तर ते इतकं नेमकं असलं पाहिजे की त्यामध्ये अव्याप्तीचाही दोष नको आणि अतिव्याप्तीचाही दोष नको. अव्याप्ती म्हणजे आखूडपणा, कमीपणा, आणि अतिव्याप्ती म्हणजे अधिकपणा. फार थोडक्यात सांगायचं तर अंगरखा कसा असावा याचं उत्तर काय हो? अंगरखा कसा असावा? आपल्या अंगापुरता असावा. तो फारही आखूड असता कामा नये आणि तो फारही पायघोळ असता कामा नये ज्याच्यामुळे चालताच येणार नाही, पण तो आपल्या अंगापुरता असावा. हे जसं आहे व्यवहारामध्ये, तसंच लक्षण सुद्धा करताना, व्याख्या करत असताना ती अतिव्याप्तही नको आणि अव्याप्तही नको, नेमकी पाहिजे. समजा उदाहरणार्थ आपल्याला ब्रह्माचं लक्षण करायचंय तर काय करावं? नेमकेपणाने सांगता कसं येईल? जसं वायूचं लक्षण केलंय. काय वायूचं लक्षण? रूपरहित स्पर्शवान वायू. वायू कसा आहे? तर रूपरहित आहे आणि त्याने स्पर्शाने कळतो. बस झालं वायूचं लक्षण. वायू म्हणजे काय? तर रूपरहित. वायूला रूप नाही, रंग नाही, आकार नाही. मग काय? स्पर्शवान. थंडी वाजायली, उकडायलंय, हे स्पर्श ज्ञान वायूच्या अनुषंगाने आपल्याला कळतं. म्हणून हे वायूचं लक्षण झालं. तत्र गंधवती पृथ्वी. पृथ्वीचं लक्षण काय? तर गंध हे पृथ्वीचं लक्षण आहे. फुलाला सुगंध मातीचा असं आपण म्हणतो. हे गंधवतीत्व हे पृथ्वीचं लक्षण आहे. जिथे जिथे गंध आहे तिथे तिथे पृथ्वी आहे. जिथे जिथे वास आहे तिथे तिथे पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वी तत्व हे या ठिकाणी प्रतिपादित करण्यात आलं. आकाशाचं लक्षण काय? शब्दगुणकम आकाशम. शब्द हा आकाशाचा गुण आहे, म्हणजे हे लक्षण झालं त्याचं. मग तसं आपल्याला ब्रह्माचं लक्षण करता येईल का? म्हणजे ब्रह्माचं लक्षण करायचं झालं तर आपल्याला नेमकेपणाने सांगता आलं पाहिजे. आपण दररोज व्यवहारामध्ये गाय पाहतो. गाय कोणी पाहिली नाही हो? गाय सगळ्यांनी पाहिली. गाईचं दूध आपण घेतो, गाईला आपण पुसतो, तिला गोग्रास खाऊ घालतो, तिचं गोमूत्र आपण पवित्र म्हणून मानतो. गाय कोणी पाहिली नाही? गाय सगळ्यांनी पाहिली. मग गाय म्हणजे काय असा जर आपण प्रश्न उपस्थित केला, हो गाय म्हणजे काय सांगा बरं? एक जण उभा राहायला म्हटला, 4 पाय असतात त्याला गाय म्हणावं. 4 पाय असतात. मग हरण्यालाही 4 पाय आहेत, वाघालाही 4 पाय आहेत, सिंहालाही आहेत, हत्तीलाही आहेत. हे लक्षण कसं झालं? अतिव्याप्त झालं. अरे खरंच आहे. मग गाय 4 पाय म्हणजे गाय नाही. मग शिंग म्हणजे शिंग जिला आहे तिला गाय म्हणतात. अहो शिंग तर सगळ्यांना. शेळीलाही शिंग आहेत, मग शेळीला गाय म्हणतात का? नाही. दूध देते ती गाय, शेळी दूध देते. अरे आता गाय म्हणजे काय? आता प्रश्न निर्माण होतो. नेमकं उत्तर आपल्याला द्यायचं झालं तर तिचं व्यवच्छेदक लक्षण आपल्याला सांगता आलं पाहिजे. व्यवच्छेदकत्व, इतर वस्तूहून वेगळेपणा सांगता आला पाहिजे, तर मग ते लक्षण स्पष्ट होतं. मग या ठिकाणी
शास्त्रकारांनी म्हटलंय की सासनादिमत्वम गोत्वम, सासनादिमत्वम गोत्वम. गाय कशाला म्हणावं तर जी दूध देते आणि जिला पोळी आहे तिला गाय म्हणावं. कारण पोळी बैलाला सुद्धा आहे, पण बैल दूध देत नाही, फक्त तो नाथांच्या अभंगातच, भारुडातच किंवा गवळणीतच देतो. बैल दुभती नंदा घरी, पण व्यवहारात नाही. तर गाय ही बैलापासून सुद्धा वेगळेपणा, गोत्व. मग गोत्व म्हटले बैल सुद्धा गोच आहे, पण नाही. सासनादिमत्वम गोत्वम, जी दूध देते आणि जिला पोळी असते तिला गाय म्हणावं. असं जेव्हा या ठिकाणी लक्षण केलं जातं तेव्हा हे लक्षण अतिव्याप्तही नाही आणि अव्याप्तही नाही, ते बरोबर या ठिकाणी लक्षण योग्य ठरतं. तसं आता ब्रह्माचं लक्षण करायचं तर ब्रह्म हे अव्याख्येय आहे, ब्रह्माचं लक्षण नाही करता येणार. मग ते म्हणतात आपल्याला या लक्षणाच्या दृष्टीने विचार करायचा तर दोन पद्धतीने तो करता येतो. एक बहिरंग लक्षण आणि दुसरं अंतरंग लक्षण. म्हणून तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. बहिरंग लक्षण हे तटस्थ लक्षण आहे आणि स्वरूप लक्षण जे आहे ते अंतरंग लक्षण आहे. आत आणि बाहेर दोन्ही एकात्म असले पाहिजेत मात्र, तर ते लक्षण या ठिकाणी बरोबर ठरेल. मग या ठिकाणी कोणतं लक्षण त्यांनी सांगितलंय? तटस्थ. तटस्थ म्हणजे तटावर उभा राहून केलेलं लक्षण, अर्थात थोडं अलिप्तपणाने, अर्थात बहिरंगत्वाच्या दृष्टिकोनातून केलेलं लक्षण. देव म्हणजे काय? आपल्या मनाला आपण ब्रह्माचं तत्व समजून घेत असताना ब्रह्म निर्गुण, निराकार, निर्विकार आहे. मग त्याचं लक्षण कसं करता येईल? तर म्हणून त्यांनी सांगितलं की आधी आपण तटस्थ लक्षणाचा विचार करा आणि मग स्वरूप लक्षणाकडे या. तटस्थ लक्षण म्हणजे तटाच्या वरती उभा राहून, जसं तट म्हणजे किनारा, कडा, काठ, काठावर उभा राहून केलेलं लक्षण, किनाऱ्यावर उभा राहून केलेलं लक्षण. हे कोणतं आहे? या ठिकाणी तटस्थ लक्षण हे सद्वस्तूचं केलेलं लक्षण. या ठिकाणी ते म्हणतात की तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. तत्र स्वरूप लक्षणम सत्यमिति सत्यत्व हेतुः. आता स्वरूप लक्षणाचा विचार नंतर करू, आधी आपण तटस्थ लक्षणाकडे वळू. तटस्थ लक्षण माह जन्मादिती. हे तटस्थ लक्षण सांगितलंय. जन्मादिती, जन्माद्यस्य यतः, हे तटस्थ लक्षण आहे की ज्याच्यापासून या विश्वाचा जन्म झाला. नेहमीच विश्व भगवान निर्माण करतो असं नाही. भगवंताच्या स्वरूपामध्ये हे विश्व अनेक वर्ष असतं, अनेक युगापर्यंत असतं, पण जेव्हा तो निर्माण करतो तेव्हा जे लक्षण होतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आता आज एकादशी आहे, आपण पांडुरंगाचं रूप पाहतो. आपण कटेवर उभा, या ठिकाणी विटेवर उभा असलेला आणि कटेवर हात ठेवलेला पांडुरंगाचं दर्शन घेतो. हे विठ्ठलाचं रूप जे आहे हे तटस्थ लक्षण आहे. तो चंद्रभागेच्या तटावर उभा आहे म्हणून ते तटस्थ आहे. आता तटस्थाचा दुसराही अर्थ आहे, पण हा उगाच तात्पुरता मी सांगितला. तटस्थ म्हणजे तात्पुरतं. चंद्रभागेच्या तटाकावर उभा असलेला, विटेवर उभा असलेला, कटेवर हात धारण केलेला आणि मकराकृती कुंडल धारण केलेला जो श्यामल रंगाचा आहे तो भगवान विठ्ठल हे त्याचं स्वरूप आहे. पण हे तटस्थ लक्षण आहे, हे सगुण साकार रूप आहे म्हणून तात्पुरतं लक्षण म्हणतात त्याला. तटस्थ लक्षण हे नेहमी तात्पुरतं, काही काळापुरतं असतं, नेहमीच असतं असं नाही. युगे 28 विटेवरी उभा असं आपण म्हणतो. या 28 युगाच्या काळात 28 युग, या ठिकाणी याचं वर्णन त्यांनी 27 युग होऊन गेली आहेत आणि हा 28वां युग चालू आहे. 4 युगांच्या चौकड्या असतात. जसं 7 दिवसाचा एक आठवडा, त्याप्रमाणे 4 युगांच्या एक चौकड्या. अशा 27 युग होऊन गेले आणि 28व्या युगात हा आहे, विठ्ठल आहे. पण
विठ्ठल पांडुरंग म्हणून ज्याला आपण म्हणतो, तो तटस्थ स्वरूपामध्ये, तो सगुण साकार रूपामध्ये, तो सामान्यांना ब्रह्म कळणार नाही म्हणून शंकराचार्यांनी वर्णन करताना ब्रह्मलिंगम असं म्हटलंय. भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो परब्रह्माचं लिंग आहे. लिंग म्हणजे काय? लिंग म्हणजे सूचक आहे, दर्शक आहे. परब्रह्म स्वरूप आहे, परब्रह्मत्व त्याच्यामध्ये आहे, पण तो सगुण साकार आपल्याला दिसतो. हे झालं तटस्थ लक्षण. आपण नेहमीच उदाहरण देत असतो. तटस्थ लक्षण म्हणजे काय? तात्पुरतं आपल्याला एखाद्याचं घर विचारायचंय असं आपण सांगतो नेहमीच, की एक जण काशीला गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याला द्रविड शास्त्रीचं घर विचारायचं होतं. त्याने विचारलं, महाराज काशीला गल्ल्या खूप आहेत, बारीक 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 गल्ल्या आहेत. एका गल्लीमध्ये हा गेला, तो म्हणाला आम्ही बीडवरून आलो, आम्हाला शास्त्रींचं घर पाहिजे. त्यामुळे कोणते शास्त्री? म्हणे द्रविड शास्त्री. तो म्हणला आता द्रविड शास्त्रीचं घर जर याला दाखवायचं झालं तर आता काय सांगावं. तेवढ्यात त्यांच्या घरावरती काही कावळे बसलेले होते. यांनी सांगितलं ते कावळे बसलेले आहेत ना, ते घर द्रविड शास्त्रींचं आहे. कुठे? हा ते काय, ते काय, बर 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 ठीक आहे. मग झालं, सोपं झालं. तो पटकन गेला, कावळे बसलेलं घर, तिथे द्रविड शास्त्रींना आवाज दिला, द्रविड शास्त्री होतेच. परत आला. आता एकाने विचारलं, का हो? म्हणले तुम्ही काशीला गेला होता? म्हणले हो. म्हणले द्रविड शास्त्रीचं घर? हो हो मला माहिती आहे. म्हणले अहो कावळे बसलेलं घर द्रविड शास्त्रीचं. आता हे खरं आहे का हो? हे त्या काळापुरतं, त्या वेळेपुरतं, त्या क्षणापुरतं खरं होतं, पण नेहमीच खरं नव्हतं. नेहमीच कसं? नेहमीच काय कावळे बसलेले असतात का त्या घरावर? नाही. एखाद्या वेळेला बसले होते, त्या क्षणी बसले होते. दुसरा गेला तर म्हणले कुठे तो? कावळे तर दिसत नाहीत. आणि हे तर द्रविड शास्त्रीचं घर आहे म्हणतात आणि कावळे तर दिसत नाहीत. ते म्हणले अहो असा आपण त्याचा तारतम्याने संबंध लावता कामा नये. या ठिकाणी आपण स्वतःचा इथे बुद्धीचा वापर केला पाहिजे, की त्या वेळेपुरतं तत्काळ मला घर पाहिजे होतं म्हणून मी द्रविड शास्त्रीचं घर असं म्हटलो. कुठे? तर ते कावळे बसलेले होते म्हणून तेच आहे म्हणून सांगितलं. पण नेहमीच ते असतात असं नाही. याला म्हणतात तटस्थ लक्षण. तसं भगवंताचं तटस्थ लक्षण हे आहे, सगुण साकार रूप हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. नेहमीच असतं असं नाही. कृष्णावतार, रामावतार भगवंताने धारण केले. आपण बघतो ना की जेव्हा जांबवंतांनी भगवंतावरती हल्ला करायला सुरुवात केली, तुमुल युद्ध झालं आणि ज्या वेळेला रामाचं रूप त्यांनी प्रदर्शित केलं, कारण एवढा मार आतापर्यंत तर मी खाल्ला नाही. 3 युगापासून हा होता. वामनाच्या काळापासूनही होता, रामाच्याही काळात होता आणि कृष्णाच्याही काळात होता, पण एवढा जबरदस्त मार मला कधी मिळाला नाही. हा मार कोण मारू शकतं? फक्त एक राम मारू शकतात. असं म्हणल्याबरोबर रामाने आपलं पंचायतन त्या ठिकाणी दाखवलं. हा रामा, आपण हे कोणतं रूप झालं? आणि मग तुम्ही का नाही सांगितलं मी राम आहे? ते म्हणले नाही, तसं सांगत नसतो देव, तुम्हाला समजून घ्यावा लागतो. देव न देवा दंड मादाय. आपण म्हणतो ना, देव कोणाचं रक्षण हातात काठी घेऊन करत नाही. मी देव आहे म्हणून सांगत नाही. भक्ताला तो समजून घ्यावा लागतो, भक्ताला तो शोधावा लागतो, त्याचा अनुभव घ्यावा लागतो, तरच भक्ताला तो कळतो, अन्यथा तो कळत नाही. म्हणून ते म्हणतात हे तटस्थ लक्षण आहे. मग आता तुम्ही त्यावेळेला राम होते, आता कृष्ण आहेत, पण तेच आहेत ना. हो, पण त्यावेळेला राम होते हेही तटस्थ लक्षण आहे. परशुराम होते तेही तटस्थ लक्षणच आहे. परशुरामाच्या काळात परशुरामाने पराक्रम केले, पण रामाने कोदंड उचलल्याबरोबर परशुरामाने आपलं शस्त्र खाली ठेवलं. का? की आता माझ्या अवतार कार्य संपलं, आता यांचं सुरू झालं. हे झालं तटस्थ लक्षण. प्रत्येक युगामध्ये भिन्न भिन्न अवतार होतात आणि हे भिन्न भिन्न अवतार जे सगुण रूपाने भगवान प्रगट करतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे, काही अंशावतार आहेत, काही कलावतार आहेत, काही आवेशावतार आहेत. हे वेगवेगळे अवतार आहेत, म्हणजे वेगवेगळ्या रूपाने भगवान प्रगट होतो, हे तटस्थ लक्षण आहे.
पण तोच तो असतो हे खरं जरी असलं तरी भगवंत वेगवेगळे रूप धारण करतो, ते रूप मात्र भिन्न असतात. म्हणून भिन्नत्व रूपाच्या अनुषंगाने आणि एकत्व परब्रह्माच्या अनुषंगाने त्याला म्हणतात तटस्थ लक्षण. आता आपण त्यांनी वर्णन केलंय की तटस्थ लक्षण कोणत्या शब्दाने सांगितलं तर जन्माद्यस्य यतः या शब्दाने व्यास महर्षींनी तटस्थ लक्षण आपणाला सांगितलं. त्याचप्रमाणे पुढे आणखी 3 शब्द त्यांनी वापरलेत. कोणते तर धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परं धीमहि. या ठिकाणी तटस्थ लक्षण सांगताना अभिज्ञ स्वराट चार्थेष्वभिज्ञ स्वराट हे तटस्थ लक्षणच आहे. म्हणजे जसं जन्माद्यस्य हे तटस्थ लक्षण आहे तसं चार्थेष्वभिज्ञ स्वराट हे देखील तटस्थ लक्षणच आहे. अर्थेष्व म्हणजे अर्थेषु अर्थात या पंचमहाभूताची निर्मिती करणारा म्हणून अर्थेषु शब्द आला. आणि स्वराट शब्दाने सुद्धा स्वेनैव राजते इति स्वराटः असं म्हटलंय. आणि अभिज्ञ अभिज्ञ म्हणजे सर्व प्रकारच्या गुणांनी युक्त, सर्व ज्ञान संपन्न, षड्गुणैश्वर्यता ज्याच्याजवळ आहे, नित्य ज्ञान, नित्य वैराग्य. या ठिकाणी सगळीकडे नित्य शब्द लावला पाहिजे. ज्ञान वैराग्य योश्चैव, ज्ञान वैराग्य या सगळ्या गोष्टी नित्य स्वरूपात भगवंताजवळ असतात आणि त्याला आपण षड्गुणैश्वर्यता म्हणतो. ही षड्गुणैश्वर्यता इथं गुण आहे ना, आणि जो गुण आहे म्हटलं की तो व्यक्त आहे. गुण आला की तो व्यक्त झाला. निर्गुण असेल की अव्यक्त असतो. व्यक्तामध्ये आला की गुण लागतात. व्यक्तामध्ये आला जसा शब्द आहे आपल्या अंतःकरणात, आपण म्हणतो ना 4 प्रकारच्या वाणी आहेत, परा पश्यन्ते मध्यमा वैखरी. आपल्या मनात शब्द आहे पण आपण प्रगट नाही केला तर तो व्यक्त नाही होत, आणि व्यक्त नाही झाला तर लोकांना कळणार नाही. जेव्हा तो वैखरीने प्रगट होतो तेव्हा तो कळतो, तो ऐकू येतो. म्हणजे इथं त्याला गुण आला. कोणता? ऐकू येण्याचा गुण आला. शब्द आपण फळ्यावर लिहू शकतो, वहीवर लिहू शकतो, म्हणजे तो दृश्य स्वरूपात आला, तो आपल्याला श्रोत्र स्वरूपात आला. म्हणजे गुण लागले. त्याला गुण कधी लागले? जेव्हा तो प्रगट झाला तेव्हा गुण लागले. म्हणून भगवान जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो गुणवान होतो, आणि जो गुणवान झाला की तो तटस्थ लक्षणामध्ये येतो. म्हणून गुण हा तटस्थ लक्षणाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ते म्हणतात जन्माद्यस्य हे जसं तटस्थ लक्षण आहे तसंच हा स्वराट किंवा अभिज्ञ आणि अर्थेषु हेही तटस्थ लक्षण आहे. मग स्वरूप लक्षण कोणतं आहे? ते म्हणतात स्वरूप लक्षण जे आहे ते सत्यत्वे हेतुः. भगवंताचं स्वरूप लक्षण म्हणजे स्वरूप काय आहे? भगवंताचं स्वरूप आपल्याला नाही कळत, कारण आपण तितक्या पातळीपर्यंत पोहोचलेलो नाही. माऊलींचा एक अभंग आहे, आपल्याला तो ज्ञात आहे, परिचित आहे की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथीची शोभा. सुरुवात त्यांनी अगणित लावण्य या शब्दाने केली आहे. सुरुवातीला पांडुरंग कांती म्हणून त्याचं वर्णन केलं. इथं पांडुरंग हा सगुण रूपाने आहे, त्याची कांती आहे, त्याचं वर्णन आहे, तिथली शोभा वर्णन करता येत नाही. आणि करता 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 माऊली त्यामध्ये इतक्या तल्लीन होतात की मग ते म्हणतात क्या हो, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं तर समोरी की पाठी मोरा नकळे ठकची पडले कैसे, पाया पडू गेले तर व पाऊलची न दिसे उभाची स्वयंभू असे. हे काय आपण म्हणतो की नाही, आम्ही गेलो पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्याचे पावलं पाहिले आम्ही, किती झिजून गेले तो, अहो सपाट झालेत, हे आपल्याला दिसले. मग माऊलींना का नाही दिसले? ते म्हणतात पाया पडू गेले तर पाऊलची न दिसे. हे कसं काय? आणि समोरी की पाठी मोरा, अहो समोर का मागे हे कळत नाही, असं कसं होईल? म्हणजे सगुणापासून सुरुवात केली आहे आणि निर्गुणापर्यंत आले.
तटस्थ लक्षणापासून सुरुवात केली आहे आणि स्वरूप लक्षणाकडे गेले. माऊलींच्या या अभंगाचा जो प्रवास आहे तो स्वरूप लक्षणापर्यंत आहे. तो तटस्थ लक्षणाकडून स्वरूप लक्षणाकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे आलो. निर्गुणाची सगुणाच्या संगे निर्गुणाच्या भेटी आलो असं एका अभंगात संत म्हणतात. याप्रमाणे हे जे तत्व आहे म्हणजे आधी तपशिलाचं वर्णन आहे आणि मग तत्वाचं वर्णन आहे. आधी तपशील, आधी ढोबळमानाने वर्णन माणूस करतो, आधी व्यापक स्वरूपाचं वर्णन करतो, व्यावहारिक स्वरूपाचं वर्णन करतो आणि मग तो सूक्ष्म स्वरूपामध्ये येतो. याप्रमाणे ते म्हणतात. आता याचं तत्व काय? माऊलींना पावलं का नाही दिसले? आपण कधी प्रश्न विचारला नाही, माऊलींना पावलं का नाही दिसले? माऊलींना समोर आहे का माग आहे पांडुरंग हे कळलं कसं काय नाही? आपल्याला तर कळतं. हे काय आम्ही मुखदर्शन घेतो, समोरच असतो पांडुरंग. हो, त्याचं कारण असं आहे की आपण देहभानावर असतो, आपण देहावर असतो, आपण समाधी पातळीवर जात नाही. आपण फक्त देहावरच राहतो आणि देहापुरताच विचार करतो. आपण व्यवहारातच राहतो आणि व्यवहाराचाच विचार करतो. आपण तटस्थतेतच राहतो आणि तटस्थतेचाच विचार करतो. पण या ठिकाणी माऊलींना पावलं दिसले नाही. माऊलींना पांडुरंग माग आत आहे का बाहेर आहे, समोर आहे का पाठीमोर आहे हे दिसलं नाही. याचं कारण असं आहे की या ठिकाणी हे एकरूप आहे. त्यांनी जो शब्द त्या ठिकाणी वापरलाय उभाची स्वयंभू असे, हे स्वयंभूत्व आहे. सत्य स्वरूप कसं आहे हे मला सांगायचे. या ठिकाणी स्वरूप लक्षणामध्ये त्यांनी म्हटलंय, स्वरूप लक्षण म्हणजे काय? परम सत्यत्वे हेतु तत्र स्वरूप लक्षणम सत्यमिती सत्यत्वे हेतु. सत्य काय असतं? सत्य हे भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. सत्य, भगवान सत्य आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेला जी ब्रह्मादिक देवांनी स्तुती केलेली आहे त्यामध्ये त्रिसत्यम शब्द वापरलाय. भगवान तिन्ही काळात सत्य आहेत. ते आज, उद्या आणि काल तिन्ही काळात, ते भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काल तिन्ही काळात सत्य आहेत. या ठिकाणी सत्य शब्द असत्याच्या विरोधात नाहीये. मात्र व्यवहारात काय होतं? व्यवहारात जेव्हा आपण बोलतो मी खरं सांगतो, याचा अर्थ असा होतो की मी खोटं सांगत नाही. पण परमार्थामध्ये सत्य शब्द असत्याच्या विरोधात नाही. मग तुम्ही म्हणाल विरोधात नाही, मग त्याला आपण पर्याय नाही म्हणून तो शब्द वापरायचा आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की यातला ठिकाणचा जो सत्य शब्द आहे तो असत्याच्या विरोधी म्हणून नाही आलेला. म्हणून त्यांनी सांगितलंय की हा वंध्यापुत्रवत मानावा. वंध्यापुत्र म्हणजे काय हो? वंध्यापुत्र शब्द कसं काय? तो खरा असू शकेल का? वंध्या असेल तर तिला पुत्र कसा होईल? आणि पुत्र झाला तर ती वंध्या कशी होईल? मग वंध्यापुत्र ही जशी खपुष्पासारखी कल्पना आहे, आकाशपुष्प, वंध्यापुत्र, ह्या सगळ्या संकल्पना केवळ मानीव आहेत. तसं इथे असत्य हे फक्त मानीव आहे, सत्य तेवढं खरं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. ब्रह्म हे सत्य आहे नव्हे, तेच एकमेव सत्य आहे असं म्हटलं पाहिजे. बाकीचे सगळे आभासित आहेत. केवळ असत्याच्या विरोधात हे सत्य नाहीये, खोट्याच्या विरोधात हे खरं नाहीये. म्हणून त्याठी शब्द असा वापरलाय वेदांनी की सत्याला ऋतंच सत्यंच्या अभेदात तपसो. त्याला ऋतंच सत्यम असं म्हटलंय. हे ऋत म्हणजे जे सत्य आहे, नैसर्गिक सत्य आहे, हे कधी परिवर्तित होऊ शकत नाही, त्यात कधी बदल होऊ शकत नाही. व्यवहारातलं सत्य हे बदलतं. म्हणून आपण 3 सत्ता मानलेल्या आहेत. शंकराचार्यांनी 3 सत्ता मानलेल्या आहेत. एक व्यावहारिक सत्ता, एक प्रातिभासिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेमध्ये काही गोष्टी खऱ्या असतात. व्यावहारिक सत्तेमध्ये समजा उदाहरणार्थ रुपये आपण देवाणघेवाण करतो, 100 रुपये, 500 रुपये अशी देवाणघेवाण आपण करतो. पण ज्या वेळेला 1000च्या नोटा बंद झाल्या, 500च्या नोटा बंद झाल्या, एका रात्रीतून बंद झाल्या, मग काय झाल्या हो?
दुसऱ्या दिवशी नाही ही चालत नाही. का बरं? काल चालली ना, आज का नाही चालत? अहो ती बंद झाली. सरकारने त्याच्यामधली आपली जी शक्ती आहे ती काढून घेतली, त्यातली मूल्यवत्ता काढून घेतली. त्याला आता झिरो किंमत आहे. त्याला कागदाची सुद्धा किंमत राहिलेली नाही. मग आता ही कोणती सत्ता आहे? ही व्यावहारिक सत्ता आहे. ती बदलते. काल चालत होते, आज चालत नाही. जेव्हा राज्यक्रांती होते किंवा आपल्याकडची जेव्हा सत्तांतर झालं 1948ला, तेव्हाही त्यांचे जे रुपये होते ते चालले नाहीत. आणि मग आपण आपले वेगळे रुपये तयार केले, आपले वेगळे छापे तयार केले. म्हणजे ही व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेत बदल होतो, परिवर्तन होतं. प्रातिभाषिक सत्ता म्हणजे काय? जी आम्हाला भासमान होते त्याला म्हणतात प्रातिभाषिक. मला वाटलं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो प्रतिभास असतो, आभास असतो. आकाश निळं नाही, मग काय गगनी वर्णू असे? आकाशाला काय रंग आहे का? आणि मग नीलवर्ण कसा दिसतो? ते म्हणतात की आमच्या डोळ्याला तो भासतो, म्हणजे तो खरा नाही. सूर्य मावळत नाही, पण डोळ्याला मावळल्यासारखा वाटतो, तो मावळत नाही. हा झाला प्रातिभाषिक सत्तेचा भाग. आणि तिसरी आहे ती पारमार्थिक सत्ता. भगवंताची सत्ता ही पारमार्थिक असते, ती कधीच परिवर्तित होत नाही. आणि याला म्हणतात सत्य. हे सत्य जे कालही सत्य होतं, आजही आहे आणि उद्याही आहे. म्हणून सत्य हे जे आहे ऋतंच सत्यम. भगवंताचं स्वरूप हे सत्यवादी आहे, अपरिवर्तनीय आहे, त्रिकालाबाधित आहे. आणि म्हणून सत हे असत्या सापेक्ष नाही. जे सत आहे, जे सत्य आहे ते कसं आहे? तर ते सजातीय, विजातीय, स्वगत, भेदरहित आहे, अवयव भेदरहित आहे. आता सत्य म्हणजे काय याचं विवरण चाललेलं आहे. सत्य कशाला म्हणायचं? ब्रह्म हे सत्यरूप आहे, सत्यात्मक आहे, सत्यस्वरूप आहे. तर या सत्याचं स्वरूप काय असतं? तर ते म्हणतात हे जे सत आहे ते कसं आहे? तर सजातीय, विजातीय, स्वगत, भेदरहित आहे. व्यवहारामध्ये हे सगळे भेद असतात. सजातीय भेद असतो, विजातीय भेद असतो, स्वगत भेद असतो. भेद म्हणजे काय? फरक. उदाहरणार्थ झाड आहे. हे झाड खरं आहे का? हो, व्यवहारात खरं आहे. पण या झाडामध्ये पानं वेगळे, फळं वेगळे, मुळं वेगळे, त्याचप्रमाणे फुलं वेगळे, फांद्या वेगळ्या, मुळं वेगळे. हे काय हो? हे त्याचे स्वगत भेद आहे. झाड एकच आहे, पण मग फांद्या, फुलं, फळं, पानं हे काय? त्याचेच भेद आहेत का नाही? हो, याला अवयवी भेद असं म्हणतात. हे अवयवी भेद आहेत. आपण जरी एकच असलो तरी आपले हात, पाय, नाक हे भिन्न भिन्न आहे. पण जे सत्यस्वरूप असतं ते एकरूप असतं. संत तुकाराम महाराजांचा एक फार चांगला अभंग आहे. चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. चंदनाचं लाकूड आहे आणि त्याची एक बाहुली तयार केली किंवा मूर्ती तयार केली. मग चंदनाची मूर्ती तयार केल्यानंतर मला सांगा त्याचे पाय काही वेगळे आहेत का? चंदनाच्या मूर्तीचे हे पाय आहेत, पण तिथं चंदन नाही का? आहे. सुगंध आहे. हात चंदन, डोकं चंदन, सगळीकडे चंदन रूपत्व आहे. कारण ती बाहुलीच किंवा ती मूर्तीच चंदनाची आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. परिसाला मागून पुढून नाही, इकडून जर स्पर्श केला तरच लोखंडाचं सोनं होतं, तिकडून स्पर्श केला तर होत नाही. असं काय होतं का? नाही. तो संपूर्ण समग्रतेने एक असतो, समग्रतेने एक रूप असतो. तसा ईश्वर हा समग्रतेने एक रूप आहे, समग्रतेने सत्वरूप आहे. आणि म्हणून समोरिकी पाठीमोरा न कळे ठकची पडले कैसे, हे वर्णन निर्गुणत्वाकडे जाणार आहे. त्यामध्ये स्वरूप लक्षण प्रगट करणार आहे. या दृष्टीने त्याला स्वगत भेद नाहीत, त्याला सजातीय भेद नाहीत, विजातीय भेद नाहीत. सजातीय म्हणजे
सजातीय म्हणजे एक आंबा, दुसरा आंबा, तिसरा आंबा, एकाच आंब्याचे अनेक प्रकार. आंब्याचंच झाड आहे पण हा वेगळा, हा चापटकुईचा आहे, हा तुप्या आंबा आहे, हा अजून राघू आंबा आहे, हा अजून वेगळा प्रकारचा आंबा आहे. म्हणजे आंबा आहे पण आंब्याचे हे प्रकार आहेत. ते कोणते? हे सजातीय प्रकार आहेत. वेगवेगळ्या आंब्याच्या जाती आहेत. हा जरा आंबटच आहे हो, शेवटपर्यंत कोईला आंबटच राहतो. नाही नाही नाही, हा फार चांगला आहे. हा जरी जाड सालीचा असला तरी चांगला आहे. हे काय झालं? आंब्याचेच प्रकार आहेत पण ते सजातीय आहेत. आंबा हा एक फळ आहे पण त्या आंब्याचेच वेगवेगळे प्रकार, त्या फळाचेच भिन्न भिन्न प्रकार, त्याला सजातीय असं पण म्हणतो. विजातीय मग आंबा वेगळा, लिंब वेगळा, त्याचप्रमाणे वड वेगळा, पिंपळ वेगळा. हे काय झाले? विजातीय. किंवा झाड वेगळं, दगड वेगळे, झाड वेगळे, वनस्पती वेगळ्या, हे विजातीय झाले. हे वनस्पती आहेत, हे गुल्म आहेत, हे लता आहेत, हे वृक्ष आहेत, हे काय झाले? विजातीय. किंवा हे झाड आहे, हे डोंगर आहे, हा दगड आहे, हे झाले विजातीय. म्हणजे सजातीय भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद, या सत्याला असे भेद नसतात. सत्य हे एकरूप असतं. गंगेमध्ये स्नान केलं, गंगेत हो दशाश्व घाटावर आम्ही गेलो होतो, तिथं स्नान केलं. अहो मग ते पाणी पवित्रच आहे. नाही नाही नाही, इकडचं पाणी पवित्र आहे तिकडचं पवित्र नाही असं असतं का? नाही, पाणी सगळीकडे गंगेचं पवित्रच आहे. नाही नाही, या ठिकाणीच पवित्र आहे त्या ठिकाणी अपवित्र आहे असं होतं का? नाही, गंगा सर्वत्र पवित्रच आहे. पवित्री करोती, सगळीकडे ती सगळ्यांना पवित्र करते, अशी ही गंगा आहे. म्हणजे जशी गंगा सगळ्या बाजूनी पवित्र आहे, चंदन सगळ्या बाजूनी सुगंधी आहे. नाही नाही, ही चंदनाची मूर्ती, याचे पाय आहेत ना, हे पाय काही सुगंधी नाहीत असं म्हणता येईल का? नाही नाही. मग पाय आहेत होते, मग त्याला काय विचार करायचा आहे? हात चांगले असतील? नाही नाही, चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. याप्रमाणे साखर अवघी गोड, तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलेले. साखर खाल्ली आपण, इकडून कडू लागली तिकडून गोड लागली असं होईल का? अहो साखर अवघी गोड, सगळ्या बाजूनी ती गोडच आहे, सगळ्या बाजूनी ती मधुरच आहे. माधुर्य तिच्यामध्ये परिप्लुप्त आहे. इत्थंभूत गुणो हरिही, भागवतकारांनी शब्द एका ठिकाणी वापरला, इत्थंभूत गुणो हरिही. भगवंताचे इत्थंभूत, गुणवान असलेला भगवान हा इत्थंभूत आहे, समग्र आहे, समग्र एकरूप आहे. तो असा तुटका तुटका नाही, एका बाजूचाच. आजकाल काय झालंय? स्पेशलायझेशन झालंय. नाही नाही, मी फक्त कानाचा डॉक्टर आहे, मला बाकी कळत नाही. तुमच्या हृदयाचं ते हृदयरोग तज्ञाकडे जा. अहो कान, नाक, घसा मुळे तुमच्याकडे आलो. नाही नाही नाही, ते मला नाही कळत. पोटाच्या विकाराकडे तुम्ही जा. पोटाच्या विकाराचा डॉक्टर म्हणतो नाही नाही मला हृदयाचं कळत नाही, हृदयाचं म्हणतो मला पाठीचं कळत नाही, पाठीचा म्हणतो मला कमरेचं कळत नाही. अरे हे काय? माणसाचं शरीर तर एक आहे ना, त्याने काय 10 डॉक्टरकडे जावं काय? नाही, ते म्हणतात ही समग्रता व्यासांचं वैशिष्ट्य होतं. व्यास महर्षी का मोठे? व्यासोच्चिष्ठं जगत सर्वम का म्हटलंय? तर व्यास असा एकेका कानाकोपऱ्याचा विचार करत नव्हते, समग्रतेने विचार करत होते. ही सामग्र्यता, समग्रता, समग्र जीवन, टोटॅलिटी म्हणतात त्याला इंग्रजीत, इन टोटो असं म्हणतात. समग्र, तुकड्या तुकड्यांनी समाज संतांनी कधी पाहिला नाही. त्याने फक्त ब्राह्मणाचंच कल्याण व्हावं कधी म्हणलं नाही. त्यांनी सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने. अवघा सगळेच, अवघियांचे चित्त दूषित तट, सगळं अवघा हा विचार आहे. अवघा म्हणजे समग्र. संतांनी समग्रतेने विचार केला आणि त्यामुळं बहुजनांचा विचार केला, समग्र समाजाचा विचार केला, एका जातीचा एका धर्माचा असा विचार नाही केला. नाही तर मग शेख मोहम्मद वारकरी संप्रदायाचे झाले नसते. नाथ महाराजांचे गुरुबंधू होते, ते नाव शेख मोहम्मद, पण नाथ महाराजांचे गुरुबंधू आहेत, जनार्दन स्वामींचे शिष्य आहेत. कसे काय झाले हो? अहो तिथं मुस्लिम हिंदू हा देखील भेद नाही, स्वगत भेद नाही, विगत भेद नाही, कोणताच भेद नाही.
एकात्मता, ही जी एकात्मता आहे ही दृष्टी आहे. आणि ही 3 प्रकारच्या एकात्मतेच्या दृष्टीचं वर्णन पुढे भागवतकारांनी केलेलं आहे की यामध्ये वस्तूच्या दृष्टीने आम्ही विचार केला, भगवंताचा विचार केला, तर समग्रता हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. तो सर्वत्र व्यापक आहे. आणि म्हणून ते म्हणतात, आम्ही जेव्हा सत्य स्वरूपाचा विचार करतो तेव्हा तो समग्रतेचा विचार करतो. सत्य हे समग्र आहे. सत्य नाहीतर काय होतं, मग एकाला सत्य आणि दुसऱ्याला असत्य. जे एकाचं सत्य असतं ते दुसऱ्याचं असत्य असतं. आपण बघतो ना, कोर्टामध्ये ते म्हणतात नाही नाही याचं खोटं आहे, तो म्हणतो नाही नाही मी खरं सांगतो, म्हणजे याचं खरं आहे पण तो म्हणतो हे खोटं आहे. म्हणजे सत्य हा सत्य म्हणतो, तो म्हणतो हे असत्य. पण हे जे वेदांतातलं सत्य आहे, भगवंताचं सत्य स्वरूप आहे, ते मात्र खोट्याच्या विरोधात नसल्यामुळं ते समग्र सत्य आहे. ते सगळ्यांचंच कल्याण करणार आहे, अखिल मानवजातीचं कल्याण करणार आहे. म्हणून ते म्हणतात की हे सत जे आहे ते सजातीय विजातीय स्वगत विगत भेद रहित आहे. असं ते सत्य आहे. ते अपरिवर्तनीय आहे, त्रिकाला बाधित आहे. आणि म्हणून सत याचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की सत्य या शब्दाने त्यांनी आम्हाला तत्र स्वरूप लक्षणं सत्यमेति सत्यत्वे हेतुः यत्र यस्मिन् ब्रह्मणि त्रयाणाम, त्याप्रमाणे सत्याचं वर्णन सत्यस्वरूप भगवान असल्यामुळं तो सत्यम परं धीमहि हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. भगवान कसा आहे, तो तटस्थ लक्षणाने सगुण साकार आहे, ते तात्पुरतं आहे. पण खरा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला, योग्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सत्यम परं धीमहि, तो सत्य आहे, तो पर आहे. सत्यम परम, परम शब्द का सांगितला तर परम शब्दाने त्याचं त्रिकालाबाधित्व जसं सिद्ध होतं तसं त्याचं सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होतं. परम आपण म्हणतो ना, तो परम ज्ञानी आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. हा परम, हे सत्य परम आहे, श्रेष्ठ आहे, परमानंदमय आहे. सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद हे त्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय आपण म्हणतो ना, भगवान कसा आहे तर सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यामध्ये आनंद आहे, सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. सत म्हणजे काय ते कळालं. तर चित म्हणजे काय, चित म्हणजे स्फुरण. जिथे जिथे चित्त आहे तिथे तिथे आनंद आहे. कारण स्फुरण हे चैतन्यामध्येच असतं. स्फुरण आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा स्फुरण होतं, हे स्फुरण चैतन्याचं वैशिष्ट्य आहे. या नाथ संप्रदायाने स्फुरणाला खूप महत्त्व दिलंय. नाथ संप्रदायामध्ये स्फुरण तत्व हे या ठिकाणी सांगितलंय. आणि हे जे स्फुरण आहे, जिथे स्फुरण आहे तिथे चैतन्य आहे. जिथे जिथे चैतन्य आहे. आता तसं म्हटलं तर भगवान सर्वत्र आहे. सामान्य रूपात चैतन्य सगळीकडे आहे, पण विशेष रूपाने तो अंतःकरणात हे चैतन्य रूप आहे. आणि चैतन्य हाच आनंदाचं प्रतीक आहे. म्हणून त्याने असं म्हटलंय की आम्हाला जेव्हा सच्चिदानंदाचं स्वरूप आपण बघतो, पंचदशीकारांनी त्याचं वर्णन करताना म्हटलंय अस्ति भाती प्रियम रूपम नामं चैत्येकम पंचकम. अस्ति भाती प्रिय हे 3 चैतन्याचे रूप आहे. अस्ति भाती प्रियम रूपम नामं चैत्यम पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम. पंचदशीकार म्हणतात की आद्यत्रयम ब्रह्मरूपम. आद्यत्रय कोणतं, अस्ति भाती प्रिय रूप आणि नाम. ह्या 5 मध्ये अस्ति भाती आणि प्रिय हे भगवंताचं स्वरूप आहे. अस्ति भाती आणि प्रिय हे ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि नाम आणि रूप हे जगाचं म्हणजे मायेचं स्वरूप आहे. मग आता नामरूपात्मक जी आहे ती माया आहे. ज्याला ज्याला नाव आहे ती माईक समजावं, ज्याला ज्याला रूप आहे ते माईक समजावं. नंतर रूप बदलतं. शंकराचार्यांनी वर्णन केलंय, अहो नंतर परिस्थिती अशी होते जेव्हा लग्न होतं तेव्हा काय दोघे तारुण्यामध्ये असतात
दोघे एकमेकाला प्रिय असतात. नंतर हळूहळू म्हातारपण यायला लागतं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात, केस पांढरे व्हायला लागतात, डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, आणि शेवटी याचा मृत्यू होतो. शंकराचार्य म्हणतात की बायको सुद्धा बिभ्यती रूपम, ती सुद्धा जवळ जायला म्हण, नको बाबा आता घ्या लवकर. बिभ्यती रूपम, भार्या एवपी बिभ्यती रूपम, ती त्या रूपाला घाबरते. मग का हो म्हणले, लग्न केलं तेव्हा नाही घाबरलात, आता नाही, आता नको. त्यांच्या मृत्यूच्या रूपाला ती घाबरते. मृत्यू हा भयानक आहे, मृत्यू हा भीती देणार आहे. तो आम्हाला चैतन्य एकदा गेलं की माणसाला माईक स्वरूप नको असतं. मग ते नाम आणि रूप दोन्ही माईक आहेत. शेवटी नाव नष्ट होतच नाव. फार तर 10 वर्ष राहील. माणसाचं नाव किती वर्ष राहतं? 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष. फार तर माणूस नावाने एखाद्या वेळेला म्हणतो आम्ही की आम्ही अमर झालो, ठीक आहे, पण हे नावही शेवटी नष्ट होतं आणि रूप तर तत्काळ नष्ट होतं. मग नाम आणि रूप हे माईक आहेत, त्यामुळे ते नष्ट होतात. पण अस्तिभाती प्रियम रूपम, अस्तिभाती आणि प्रिय, जोपर्यंत चैतन्य असतं तोपर्यंत प्रियत्व असतं, हे मला सांगायचं. म्हणजे जोपर्यंत देव आपल्यात आहे तोपर्यंत आपण जगाला प्रिय आहेत. आपल्यातलं देवत्व गेलं की आपण अप्रिय आहोत. आपल्यातलं देवत्व म्हणजे चैतन्य. ही चेतना, ही जे स्फुरण आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. आणि म्हणून ते म्हणतात ही चेतना, हे चैतन्य, अस्ति म्हणजे अस्तित्व, भाती भावना, आणि प्रियत्व म्हणजे आम्हाला एकमेकाबद्दल असलेलं प्रेम. ते जे स्नेह आहे, जो प्रेम आहे, जे आपुलकी आहे, जे आकर्षण आहे, ते ईश्वराच्या मुळे, ईश्वर आहे म्हणून आहे, देव आमच्यात आहे म्हणून आहे. आमच्यातला देवानी पाय काढला की समजायचं आपल्याला लोकांनी बरोबर त्याच्या ठिकाणी नेलंच. का तर आमचं स्वरूप. मग तुम्ही अंगावरती किती काही घाला, माळा घाला, काही घाला, ते म्हणतात काही उपयोग नाही त्याचा पुढे उपयोग होणार नाही. म्हणून ते म्हणतात की अस्ति, भाती आणि प्रिय हे भगवंताचं ब्रह्मस्वरूप आहे. आणि माईक स्वरूप कोणतं आहे तर जगद्रूपम ततो द्वयम. पंचदशीकारांनी म्हटलंय जगद्रूप, नाम आणि रूप. म्हणून नाव बदलतं. गेल्या जन्मातलं नाव काय या जन्मात राहतं काय? नाही. गेल्या जन्मातलं रूप या जन्मात राहत नाही. रूप बदलतात. अहो, गेल्या जन्मात कशाला, या जन्मात सुद्धा आपण मागचे फोटो पाहिले तर आपल्या रूपात किती बदल होतो कळत राहतं. एरवी कळत नाही आपण आरशात बघून, पण फोटोत पाहिल्यावर कळतं की अरे असा होतो काय मी कुठे राहिलाय, मी गेला. तो त्यावेळेचा तू आहेस, आताचा नाही, हे लक्षात येत नाही आपल्या. हा तो त्यावेळचा आहे. आपल्याला नदीचा प्रवाह एकच वाटतो. पाहनो, मगापासून खळखळ नदी वाहते, पण तो गेला प्रवाह 2 किलोमीटर लांब, तो वेगळा प्रवाह आहे. तसा जीवनाचा प्रवाह चाललेला आहे, जनांचा प्रवाह चाललेला, तसा जीवनाचा प्रवाह चाललेला आहे. आणि आपण कुठे पाहत आहोत? मागच्या प्रवाहाकडं. सोडून द्या ते मागचं, आम्ही पुढच्या प्रवाहाकडे पाहिलं पाहिजे. आमचं साध्य काय, आमचं इप्सित काय, आमचं ध्येय काय, याकडे पाहिलं पाहिजे. ईश्वर प्राप्त करणं हे ध्येय आहे. ज्या आमच्या मूळ रूपाला आम्हाला जायचंय त्या मूळ रूपाला जाणं हे माझं ध्येय आहे. या दृष्टीने ते म्हणतात की आम्हाला तेजोवारी मृदा यथा विनिमयो. ते म्हणतात पुढे हे जे 3 गोष्टी आहेत, कालत्रय, देहत्रय, अवस्थात्रय, याच्या पलीकडे असलेला हा भगवान कसा आहे तर त्रिसर्गोम मृषा. आता याच्या पुढे जन्माद्यस्य यतोन्वयादी तरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट. अन्वय आणि व्यतिरेकाने हे समजून घ्यावं. आता अन्वय म्हणजे काय हे सांगताना ते म्हणतात, अन्वय नाथाने खूप सोप्या शब्दात सांगितलंय, एकाच शब्दात सांगितलंय. अन्वय म्हणजे माझी भक्ती आणि व्यतिरेक स्वरूप स्थिती. बस, संपलं. फार अन्वय व्यतिरेकाच्या शब्दाच्या जंजाळात पडायचंच नाही. अन्वय म्हणजे माझी भक्ती. भक्ती म्हणजे काय? तुम्ही म्हणाल भक्ती म्हणजे देवापुढे जाऊन भजन गाणे बसणे? नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा माऊलींचं उदाहरण आहे. भक्तियोग या शब्दाने त्यांनी प्रत्येक कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे
हे जे तुकाराम महाराज म्हणतात ते या अर्थाने. आणि ही भक्ती आहे. माझं रूप सगळ्यामध्ये पहा, तो अन्वय आहे. अन्वय म्हणजे मी सगळीकडे व्यापून उरलाय हे पाहणं. प्रत्येकाच्या अंतःकरणात, प्रत्येकाच्या जीवात, प्रत्येकाच्या हृदयात मी आहे, ईश्वर तत्व आहे हे पाहणं म्हणजे अन्वय. म्हणून त्यांनी भक्ती शब्द वापरलाय. अन्वय म्हणजे माझी भक्ती, माझं अनुस्यूत असणे, माझी अन्वितता. आणि व्यतिरेक म्हणजे स्वरूप स्थिती. व्यतिरेक म्हणजे माझं मूळ स्वरूप. मी जग जेव्हा झालो तेव्हा जगात मी शिरलो. ते जग हे जगचिनो हे आघावे माऊलींनी म्हटले. तुमचं जे स्वरूप आहे भगवंताला, या ठिकाणी श्रीकृष्ण त्याच्या तोंडून जेव्हा माऊली वदवतात तत्वज्ञान, तेव्हा माऊली म्हणतात की हे जगाच्या नावाने जे प्रगट झालंय ते मी नाही तर अजून दुसरं कोण आहे? मीच आहे. माझ्याच रूपाने हे जग नटलंय. हे जगचिनो हे आघवे. ही जग मी नाही तर दुसरं कोण आहे? मग मीच आहे. पण हे अन्वय रूपाने, जग रूपाने मी नटलोय, हे अन्वय आहे. अन्वय म्हणजे त्याच्यात असणे. जे असताना जे असतं त्याला अन्वय असं म्हणतात. जग असताना ईश्वर आणि जग हे वेगळे नाही. जग जगदीशू विश्व विश्वंभरत्व हे जेव्हा पाहतो आपण तेव्हा तो अन्वय झाला. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवान पाहणे हा अन्वय आहे. प्रत्येक रूपामध्ये. म्हणून तर रंतीदेवाने स्वतः उपाशी 40 दिवस उपाशी राहिला आणि कुत्र्याला अन्न दिलं, स्वतः खाल्लं नाही, भाकरी दिली. का? त्याच्यात त्यांना ईश्वर दिसला. कुत्रा असो, एखादा अस्पृश्य असो, अगदी पाणी प्यायची वेळ आली तरी सुद्धा एक जण म्हणला मला पाणी द्या, हो तहान खूप लागली, रंतीदेवाने तेही देऊन टाकले. ही जी स्थिती आहे. नामदेवाला एकदा पाठवलं त्यांच्या वडिलांनी, जा रे एवढे कपडे बाजारला घेऊन जा. नामदेव महाराजांनी कपड्याचं गाठोडं घेतलं आणि गेले. बाजारला जाता जाता डोंगरावरून चालले आणि डोंगरावर सगळे दगड दिसले. म्हणले अरे हे सगळे उघडे नागडे दगड आहेत. ते सगळे कपडे त्या दगडांना घातले आणि नामदेव महाराज परत आले. वडिलांनी विचारलं दामाशी काय झालं? म्हणले कुठे पैसे आणले का? म्हणले कशाचे पैसे? ते म्हणले कपडे विकले ना वाटतं. नाही नाही म्हणले विकले नाहीत, मी त्या डोंगराला घातले. म्हणले डोंगरातले सगळे दगड उघडे नागडेच होते, आपण कपडे घालतो त्यांना नको का? प्रत्येकामध्ये ईश्वर तत्व पाहणे हा अन्वय आहे. याला म्हणतात नामदेवांची भक्ती. म्हणून नामदेवाने नामवेद निर्माण केला असं आपण म्हणतो. हा नामदेव अशा पद्धतीने भक्तीमध्ये तल्लीन झाला, तो एकरूप झाला, तो सर्वत्र हरी त्याला दिसू लागला. सर्वत्र सर्वदा प्रत्येक ठिकाणी हरीचं रूप दिसू लागलं. ह्या झाला अन्वय. जसा ब्रह्मदेवानी सगळे वत्स घेऊन गेले आणि परत आल्यानंतर ते चकित झाल्यावर ते म्हणले मला सांगा खरे कोणते खोटे कोणते? तेव्हा सर्वस्वरूपो बभौ, देवाने आपलं सगळं स्वरूप दाखवलं. हा अन्वय आहे. मीच सगळीकडे ना, वेगळं कोण आहे? आणि मग काठ्याई भगवान, कुंचाई भगवान, गोपई भगवान, गाई भगवान आणि गोपई भगवान, वत्सई भगवान, हे पाहिल्यानंतर हे काय? हे अन्वय आहे. त्याला म्हणतात अन्वय. आणि व्यतिरेक म्हणजे माझी स्वरूप स्थिती. हे काही नसताना सुद्धा ईश्वर नसतो का? आहे ना. तो शांत आपल्या जलाशयात शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम बसले, हे त्याचं स्वरूप स्थिती आहे. त्याला व्यतिरेक असं म्हणतात. तेव्हा अन्वय व्यतिरेकाने भगवान समजून घ्यावा. या दृष्टीने ते म्हणतात अन्वय आणि व्यतिरेक. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति सूरयः तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र ते सर्व मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुवकम सत्यम परं धीमहि. म्हणून सत्यम परं धीमहि आपण समजून घेतलं. त्यानंतर जन्माद्यस्य समजून घेतलं. स्वराट आणि अभिज्ञ आणि या शब्दाने काय सूचित केलं याचं चिंतन आता उद्या करू. या जगाची निर्मिती, जगाचं कारण जीव आहे का? आणि नसेल तर का नाही? या जगाचं कारण माया आहे का? नसेल तर का नाही? या जगाचं कारण ब्रह्मदेव आहे का? नसेल तर का नाही? आणि ईश्वर आहे का? तर का? ते या संबंधीचं विवरण त्या शब्दाने अर्थस्वभिज्ञ स्वराट
या शब्दाने जे केलेलं आहे त्याचं विवरण आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण.